नमस्कार मंडळी, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आदिवासीचे पाडे आहेत तिथे शिक्षणाची गळती कमी करण्यासाठी आपण मिशन भरारी 2 अंतर्गत आज त्यांना स्कूल किटचं वाटप करणार आहोत। चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया। रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट होर पुढा तू सोड निराशा, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। भारत फाउंडेशनच्या वतीने त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं किंवा एकंदरीत नीड काय होती शाळेची, तर ते मुलांना गरजेचं होतं का आणि त्याचा फायदा होणार आहे का त्यांना? नक्कीच, कारण ही जी मुलं आहेत ना ती म्हणजे गरीब घरातली आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची खूप आवश्यकता होती। कारण शाळा सुरू झाली की मुलांना वाटतं आपल्याला बॅगा नवीन वस्तू हव्या आणि पाहिजे तसं घरातून त्यांना मिळत नाही। बरोबर, आर्थिक परिस्थिती नसल्याने पालकांच्या बोलण्यातून कळून आलं की इकडे बऱ्याच समस्या आहेत की वीज असेल, पाणी असेल, त्या व्यतिरिक्त अजून शैक्षणिक बाबतीत पण त्या थोड्याफार समस्या आहेत किंवा पण आता यामुळे ते म्हणाले की खूप चांगली मदत होते। पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगाल, अजून गावामध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे किंवा कमतरता आहे? गावामध्ये म्हणजे ह्या लोकांना जर तुम्ही काही त्यांचं वैचारिक प्रबोधन झालं किंवा त्यांच्यासाठी लेक्चर्स वगैरे असे काही की ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग एक प्रकारचं बरोबर काउन्सिलिंग जर झालं तर नक्कीच सुधारणा होईल। कारण कसं घरातून मुलांना जसं सपोर्ट पाहिजे असते शिकण्यासाठी आणि योग्य ते मार्गदर्शन जर पालक वगैरे किंवा साक्षरता आली, बरोबर निरक्षरता पण खूप आहे तर नक्कीच मदत होईल आणि मुलांसाठी फायदे असते। नक्की नक्की आम्ही त्याचा पुरेपूर प्रयत्न करू। आणि तुमच्या फाउंडेशनने एवढं सगळं आम्हाला आयडिया पण नव्हती, तुम्ही एवढं सगळं मुलांसाठी करणार आहेत म्हणून आमचं कर्तव्य आहे समाजामध्ये दुवा म्हणून आम्ही काम करतोय। खरं काम तर तुम्ही करतायत, एवढं छान पाड्यातील विद्यार्थ्यांना शिकवताय। धन्यवाद।